पहिली बातमी आहे लासलगावसह नाशिक जिल्ह्यातील कांद्याच्या बाजार समित्यांमध्ये जानेवारी महिन्यात लाल कांद्याची मोठी आवक 35 लाख क्विंटल लाल कांद्याची आवक. कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यामुळे कांद्याच्या बाजारभावात घसरण. वर्ष उलटूनही शासनाकडून कोणतीही ठोस मदत न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संताप. वाशिममधील शेतकरी भरपाईच्या प्रतीक्षेत प्रशासनानं तत्काळ हस्तक्षेप करून नुकसान भरपाई देण्याची मागणी. गोंदियात गोडाऊन अभावी आदिवासी महामंडळाची धान खरेदी उघड्यावरती पडून धान्याला कोंब फुटण्याचा धोका. साठवणुकीची गंभीर समस्या, लाखोंचं नुकसान टळणार कोण, नागरिकांचा सवाल. नागपुरातील एपीएमसी मधील भाजी व्यापाऱ्यांच्या संपामुळे व्यापारावरती परिणाम. गाळे वाटपातील घोटाळा आणि प्रशासनाविरोधात विविध मागण्यांसाठी संप. मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच राहील, अडते व्यापाऱ्यांची भूमिका. वाशिम जिल्ह्यात रासायनिक खतं आणि कीटकनाशकांच्या वाढत्या वापरामुळे शेतातील मातीची गुणवत्ता कमी. परिणामी शेतकऱ्यांचा सेंद्रिय खताकडे वाढला कल. सेंद्रिय खतामुळे जमिनीची पोत सुधारण्यास होते मदत. यवतमाळच्या लोणीमधील शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याची घटना. शेतातून उत्पन्न कमी झाल्यामुळे आणि कर्जाचा डोंगर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना आत्महत्या केल्याचं समोर. शहापूरच्या वासिन 10 गाव मधील कंपनीत स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा. आरपीआयकडनं वन आणि महसूल विभागाकडे तक्रार करत आंदोलनाचा इशारा. संभाव्य पाणी टंचाईसाठी नाशिक जिल्हा प्रशासनाचा कृती आराखडा तयार. 7,38,25,000 रुपयांचा सविस्तर कृती आराखडा तयार केल्याची माहिती. यानुसार 1048 गावं आणि वाड्यांमधील पाणी टंचाई दूर होण्याची शक्यता. वाशिमच्या वर्दरी खुर्द गावामध्ये जलजीवन मिशन योजनेची अवस्था अतिशय खराब. नळाला पाणीच येत नसल्यामुळे गावकऱ्यांसमोर पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या. धाराशिव, कळंब, वाशी आणि भूम परिसरात भूगर्भातनं मोठे आवाज. घरातील भांडी, दरवाजे, खिडक्या हादरल्याची नागरिकांची माहिती. आवाजाची तीव्रता जास्त असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. वाशिममध्ये 3 दिवसीय कुतूहल विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. विज्ञान भारती नागपूर आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडनं विज्ञान प्रदर्शनाचं आयोजन. प्रशासनाकडनं चोख नियोजन. बुलढाण्यात प्रलंबित मागण्यांसाठी पाणीपुरवठा स्वच्छता विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलन. 5 ते 6 महिन्यांपासून रखडलेलं वेतन यासोबतच विविध मागण्यांसाठी आंदोलन. वर्ध्यामध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन. 4 महिन्यांपासून वेतन मिळालं नसल्यामुळे कर्मचाऱ्यांचं आंदोलन. 9 फेब्रुवारीपासून राज्यस्तरावर बेमुदत धरणं आंदोलन करण्याचा इशारा. जळगावात अतिरिक्त काम देऊ नका असं म्हणत रेल्वे कर्मचारी आक्रमक. भुसावळ या रेल्वे डीआरएम कार्यालयाबाहेर धरणं आंदोलन. तर प्रशासनाच्या कामगिरीविरोधात धोरणांचा तीव्र निषेध. नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील बोरझर गावाचे मधाचं गाव म्हणून निवड. ग्रामीण भागात रोजगार निर्मिती आणि पर्यटनाला चालना देण्यासाठी महत्वाचा उपक्रम. बोरझर, उगळापाणी, प्रतापपूर इथल्या 30 मधमाळांना प्रशिक्षण. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडीच्या भराडी देवीची यात्रा अवघ्या 3 दिवसावर. 9 आणि 10 फेब्रुवारीला जत्रोत्सव. तर आंगणेवाडी विकास मंडळ आणि कुटुंबीय तसंच शासकीय प्रशासकीय यंत्रणांकडून जोरदार तयारी. वाशिमच्या मंगळूरपीरमध्ये बिरबलनाथ महाराज यात्रेनिमित्तानं भव्य शंकरपट स्पर्धेचं आयोजन. स्पर्धेत राज्यासह परराज्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला. यावेळी शंकरपट स्पर्धा बघण्यासाठी यात्रेत नागरिकांची मोठी गर्दी. पुण्याच्या पालसिद्धेश्वर देवाची यात्रा मोठ्या उत्साहात साजरी. पारंपरिक वाद्याच्या तालावरती देवीच्या काठी पालखीची छबिना मिरवणूक उत्साहात संपन्न. मुख्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांची अलिबागमध्ये मतदान केंद्र, मतमोजणी केंद्र आणि स्ट्रॉंग रूमला भेट. जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी रायगड जिल्ह्यात उद्या मतदान. छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजपकडनं महापौरपदासाठी समीर राजूरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल. तर उपमहापौरपदासाठी शिवसेनेकडनं राजेंद्र जंजाळ यांचा उमेदवारी अर्ज दाखल. अहिल्यानगर शहरातील अंमली पदार्थांच्या विरोधातील पोलीस अधीक्षक कार्यालयावरती मोर्चा. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा. अंमली पदार्थांची तस्करी रोखून कारवाई करण्याची मागणी. पुण्याच्या मावळमध्ये निवडणुकीसाठी मतदान साहित्याचं कर्मचाऱ्यांना वाटप. उद्या 243 मतदान केंद्रावरती मतदान पार पडणार. मतदान प्रक्रियेसाठी एकूण 1500 अधिकारी आणि कर्मचारी तैनात. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेसाठी भोरमधील निवडणूक यंत्रणा सज्ज. निवडणुकीसाठी 1608 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नेमणूक. तर इतर 250 कर्मचारी राखीव असणार. 4,07,000 मतदार बजावणार मतदानाचा हक्क. परभणी जिल्ह्यामध्ये उद्या जिल्हा परिषदेच्या 54 जागांसाठी आणि 108 गणांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार. जिल्हा परिषदेच्या 54 जागांसाठी 247 तर पंचायत समितीच्या 108 गणांसाठी 433 उमेदवार निवडणुकीच्या मैदानात.
पुण्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीसाठी 30 लाख मतदार मतदानाचा हक्क बजावणार. जिल्ह्यामध्ये 3605 मतदान केंद्रांवरती मतदारांची व्यवस्था. प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना निवडणूक साहित्य वाटप करण्यास सुरुवात. साताऱ्यात मतदानापूर्वी राडा. भाजपच्या उमेदवाराच्या भावाकडून पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मारहाण. पाल जिल्हा परिषद गटातली घटना. अमरावतीच्या महापौरपदी भाजपचे श्रीचंद तेजवानी यांची निवड, तर उपमहापौरपदी युवा स्वाभिमानचे सचिन भेंडे यांची निवड. भेंडे यांना एमआयएमच्या नगरसेविका मीरा कांबळे यांचा पाठिंबा. जालना महानगरपालिकेच्या पहिल्या महापौर म्हणून वंदना मगरे यांचं नाव भाजपकडून निश्चित, तर उपमहापौरपदासाठी राजेश राऊत यांच्या नावाची शिफारस. 9 तारखेला महापौर आणि उपमहापौर पदाची अधिकृत घोषणा होणार. बुलढाण्याच्या खडकपूर्णा धरणामध्ये अजित पवारांच्या अस्थीचं विसर्जन. जिल्ह्यातील सर्व 13 तालुक्यांमध्ये अंत्यदर्शनासाठी अस्थी ठेवण्यात आल्या होत्या. लाखो नागरिकांनी अस्थींचं दर्शन घेतलं. देशाला तिसऱ्या आर्थिक महासत्तेकडे नेणारा हा अर्थसंकल्प आणि या अर्थसंकल्पातून नंदुरबार जिल्ह्याच्या विकासाला मोठी चालना मिळणार. भाजपच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांचं वक्तव्य. नांदेडच्या कंधारमध्ये बोगस जन्म प्रमाणपत्रांचं वाटप होत असल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप. बोगस जन्म प्रमाणपत्र देणाऱ्या टोळीला परदेशातून आर्थिक मदत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांचा आरोप. नागपुरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतनं खासदार औद्योगिक महोत्सवाचं उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत जिल्ह्यात गुंतवणुकीसाठी करार केले जाणार. 3 दिवस एक्स्पो चालणार. मालेगावात नीती आयोगाच्या संपूर्णता अभियान 2.0चा उत्साहात शुभारंभ. अभियानाद्वारे 28 जानेवारी ते 14 एप्रिल आरोग्य, पोषण, शिक्षण आणि कृषी या क्षेत्रातील 6 निर्देशांकात 100% उद्दिष्टपूर्ती साध्य करण्याचं मुख्य उद्दिष्ट. बुलढाण्यामध्ये संत गजानन महाराजांचा प्रकट उत्सव 2 दिवसांवर. शेगावात राज्यभरातील दिंड्या मोठ्या संख्येनं दाखल. 1,500 पेक्षा जास्त दिंड्या मुख्य सोहळ्यापर्यंत येण्याची शक्यता. बुलढाण्याच्या शेगावात शिवाजी चौक ते मंदिर परिसरात अतिक्रमण हटाव मोहीम. प्रगट दिनापाठोपाठ महामहिम राष्ट्रपती यांचा संभाव्य दौरा. जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर. जळगावच्या फेकरीमध्ये अतिक्रमण निर्मूलनाच्या कारवाई विरोधात ग्रामस्थ आक्रमक. ग्रामस्थांचा भुसावळच्या पंचायत समितीवरती धडक मोर्चा, तर बीडीओंसमोर ग्रामपंचायतीनं बजावलेल्या अतिक्रमणाच्या नोटिसा जाळून निषेध. नंदुरबारमध्ये वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्या 10,241 वाहनांवरती आरटीओची कारवाई. कारवाई दरम्यान 6,26,07,635 रुपयांचा दंड वसूल. या कारवाईमुळे परिवहन विभागाच्या महसुलात मोठी वाढ.